संपूर्ण विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पवन स्मृतीस वंदन व साष्टांग दंडवत। त्यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र घडला। ते हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज 32 वर्षाच्या वयामध्ये मृत्यूशी झूंज देणारे छत्रपती संभाजी महाराज, त्यांनी शिवरायांना घडवलं, वाढवलं, स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली। ते राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, मासाहेब भीमाई, माता रमाबाई, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, संत घाडगे महाराज, रोहिदास या सर्व महामानवांना साष्टांग दंडवत व मानाचा मुजरा। तसेच 80 14 अब 80 15 अब या भूखंडावरील सर्व रहिवासी, झोपडीधारक, पात्र सभासद, अपात्र सभासद, स्थलांतरित रहिवासी, इमारतीमधील 148 रहिवासी, मात्र संस्थेचे सभासद या सर्वांना जय शिवराय, जय शंभूराय, जय भीमराय। आज भरपूर वर्षांनी मी तुमच्या समोर एक व्हिडिओ आणतोय। त्याचे कारण असं आहे, दिवस रात्र आम्ही रहिवाशांच्या हितात, त्यांच्या अधिकारासाठी सोसायटीवर निवडून आल्यानंतर आम्ही कामं केलेली आहेत। ही कामं आम्हाला तुम्हाला तुमच्या समोर आणायला वेळ भेटला नाहीये, पण तुमच्या हितात जी कामं केलेली आहेत ती थोडक्यात मी तुम्हाला सांगतो। आजपर्यंत जो विकास चालला होता आपल्या भूखंडावर 95 पासून, त्यावेळी जी संस्था होती त्या संस्थेने लोक हाऊसिंग अँड कन्स्ट्रक्शन बरोबर कुठलाही विकास करार केला नव्हता। जी घरं तोडण्यात आली, लोकांना स्थलांतरित करण्यात आलं, त्या इमारतीत आपल्याला डांबण्यात आलं, ते विकास करार न केल्यामुळे, म्हणून आपला हा विकास कार्याला 27 वर्ष डिले झालेला आहे। कारण त्या संस्थेने आपल्या रहिवाशांच्या हितात कुठलाही करारनामा विकासकाबरोबर केला नव्हता। सर्वप्रथम आम्ही त्याची दखल घेतली आणि जेव्हा आम्ही निवडून आलो तेव्हा कीस्टोन रिलेटेड रुस्तमजी या विकासाबरोबर सर्वात पहिला आपण लोकांचं हित जपून, त्यांचे अधिकार जपून, त्यांच्या पात्रतेसंदर्भात, त्यांच्या अधिकारासंदर्भात मात्र संस्थेलाही आमच्या करारनाम्यामध्ये सुरक्षित करण्यात आलेला आहे। तशी विकासकाकडनं आम्ही हमी घेतलेली आहे आणि तसा करारनामा बनवलेला आहे। हा विकास करारला बनवता 2 वर्ष उलटले। काय आमच्या मागण्या होत्या, काय विकासकाच्या मागण्या होत्या, काही आम्ही आमच्या लोकांच्या मागण्यावर ठाम होतो, विकासक आपल्या याच्यावर ठाम होता, पण आम्ही लोकांचं हित, त्यांचे अधिकार जपण्यासाठी जे मुद्दे टाकले होते ते वधून घेण्यासाठी विकासाबरोबर 2 वर्ष आमची गेली आणि आपला विकास करार ऑगस्ट महिन्यामध्ये संपन्न झाला। त्याच्यामध्ये इमारतीमधील त्या जुन्या विकासकाने आणि जुन्या संस्थेने फसगत करून लोकांना घरं दिली होती। ते पात्र सभासद हे तर सुरक्षित आहेत, त्यांना त्यांची घरं भेटतील, म्हणजे 148 लोक आहेत। त्या 148 लोकांना, ज्या नवीन केसेस आपण बोलतो, या इमारतीमधल्या लोकांना आपण सुरक्षित केलेलं आहे। आपण विकासकाबरोबर असं वधून घेतलेलं आहे की त्यांना त्यांचा अधिकाराचं घर मिळो, आणि त्यामुळे 2022 मध्ये पण आम्ही हा मुद्दा उचललेला। आपल्या उपोषणामुळे, आपल्या प्रयत्नांमुळे या बिल्डिंगचे 148 लोक, SRE ने 2017 मध्ये सर्वे केला
त्याच्यामध्ये सुरक्षित झाले. आणि त्याकरता विकासकाचा FSI जो LOI आलेला आहे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एसआरए संस्थेचा व विकासक किस्टोन रिअल्टर्स रुस्तमजी यांचा जो LOI आलेला आहे, त्या LOI मध्ये 148 समोर जो FSI असतो विकासकांनी त्याच्या सेल बिल्डिंगमध्ये वापरण्याचा, तो SRAने रोखून ठेवलेला आहे. त्यामध्ये स्पष्टता दिलेली आहे, जोपर्यंत 148 लोकांचा निर्णय संपन्न होत नाही तोपर्यंत हा FSI विकासकाला रिलीज करून देण्यात येणार नाही, असं नमूद करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही लोकांचं, या बिल्डिंग मधले 148 लोकांचं हित जपलेलं आहे. या भूखंडावर जो ॲनेक्शर बनलेला 1998 ला, तो 602चा ॲनेक्शर बनला होता. कालांतराने परिवार वाढले, त्यांचे कुटुंब वाढले आणि इथं घरं वाढली. ही घरं, नवीन घरं जी बांधण्यात आली होती ती सुरक्षित करण्याकरता विकासकाबरोबर झटून 2021 मध्ये जी कमिटी होती आमच्यासोबत, तेही त्या टायमाला होते. विकासावर झटून आम्ही त्या टायमाला एक बायोमेट्रिक सर्वे आला, तेव्हा हे 304 लोक या भूखंडावर नव्याने नोंदविण्यात आले आणि ते सुरक्षित झाले. पण बंधूंनो, पात्रता येण्यासाठी SRAच्या कायद्यानुसार काय पेपर लागतात. आम्ही लोकांसारखी खोटी आश्वासनं नाही देत की 2014 ची घरं पात्र करू, 2012 ची पात्र करू, 2013 ची पात्र करू. अशी जर कोण येत असेल तर मी ही सीट सोडायला तयार आहे. पण बंधूंनो, SRAचा GR म्हणतो तुमच्याकडे 1/1/2000 अगोदरचे पेपर हवेत, 1/1/2011च्या अगोदरचे पेपर आहेत, त्याच्याने तुमची पात्रता ठरेल. आणि 304 मध्ये ज्यांच्याकडे हे पेपर आहेत ते पात्र होणार आहेत. 304 मध्ये नाहीतरी 101 लोक पात्र होणार आहेत. काही लोक आमच्याकडे पेपर घेऊन येत नाहीत, चुकीच्या लोकांकडे पेपर घेऊन जात आहेत, आणि आम्ही खोट्या प्रकारे कुणाचीच पात्रता आणत नाही. आज आम्हाला उशीर झालेला आहे, तर आम्हाला ज्यांची पात्रता आणायची आहे ते सुरक्षित असले पाहिजे, कुणी त्याच्या पात्रतेला चॅलेंज न केलं पाहिजे, अशा प्रकारे आमची वाटचाल चालू आहे. या 304 लोकांमधील 18 लोकांची जी हिअरिंग झालेली ॲडिशनल कलेक्टरकडे, तिथून त्या रिमांड बॅक होऊन डेप्युटी कलेक्टरकडे येणार आहेत. या 28 तारखेला या 304 झोपडीधारकांमधून 33 लोकांची नव्याने हिअरिंग आहे, सुनावणी आहे. त्याचाही मार्ग चांगलाच निघेल. काही स्थलांतरित लोक आहेत, त्यांची पात्रता व्हावी, 148 लोकांची पात्रता व्हावी, याही विकासकाकडून या करारनाम्यात व त्याच्या लेटर हेडवर तसं नमूद करून घेतलेलं आहे. आम्ही सुरक्षित करून घेतलेलं आहे. ज्या नव्याने इमारती बनतील, आज लोक मेंटेनन्स भरू शकत नाही म्हणून घरं विकतायत, त्याचा विचार करून आम्ही विकासकाकडून ज्या इमारती बनतील त्या इमारतींमध्ये जी लोक राहतील त्यांच्या सुविधा जपलेल्या आहेत, चांगल्या प्रकारे त्यांच्या सुविधा मागलेल्या आहेत. 28 सप्टेंबर 2024 मध्ये जो वार्षिक सर्वसाधारण सभा झाली होती, त्या सभेमध्ये जे उपस्थित पात्र झोपडीधारक होते त्यांना ते वाचून दाखवण्यात आलेले आहे. थोडक्यात म्हणून सांगतो, जे त्या नवीन इमारतीमध्ये राहायला जातील त्यांना 300चा कार्पेट एरिया भेटणार आहे, 1 बेडरूम हॉल किचन. त्याच्यामध्ये सर्व सुविधा मागून घेतलेल्या आहेत. त्याच्यात गिझर मागितलेला आहे, त्याच्यात पंखा मागितले आहेत, त्याच्यात LED लाईट मागितले आहेत. संपूर्ण इमारती बनतील त्याचे CCTV कॅमेऱ्याच्या अंतर्गत ते असणार आहेत. रेन हार्वेस्टिंग हा एक मुद्दा आम्ही जपून वधून घेतलेला आहे. जे पावसाचं पाणी येतं त्याला सेव्ह करून ते तुमच्या वापरण्यात ते पण येणार आहे. बोरिंग मागितलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट, या भूखंडाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लाभलेलं आहे. ही जागा डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या लोकांसाठी जपलेली आहे. त्याकरिता सर्वात प्रथम विकासकाकडनं हे वधून घेतलेलं आहे की ज्या SRAच्या बिल्डिंगी बनतील
त्या संपूर्ण एसआरएच्या बिल्डिंगचा जो प्रवेशद्वार असेल तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत सोसायटी म्हणून तशी कमान असली पाहिजे आणि ती त्यांनी मान्य केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे कधी मात्र संस्थेचे सभासद त्यांची कुठेही जुन्या विकासावर नमूद नव्हती, त्या विकासावर आमच्या करारनाम्यामध्ये त्यांचे अधिकार जपलेले आहेत की हा प्रकल्प झाला सुरू झाला तर त्यांना जे भूखंडावर लोक राहतात मात्र संस्थेचे सभासद त्यांना त्यांचा अधिकार भेटला पाहिजे. जे आंबेडकर संस्थेचे सभासद आहेत त्यांना त्यांचा अधिकार भेटला पाहिजे. तसं त्यांनी नमूद केलेलं आहे आणि वधवून घेतलेलं आहे. त्या करारनाम्यामध्ये तसं नमूद केलेलं आहे. त्यांना कुठं आम्ही डावललेलं नाही आहे. तुमचं मेंटेनन्स फ्री व्हावं त्याचाही मार्ग आम्ही वधवून घेतलेला आहे आणि लोकांना जो मेंटेनन्स त्याचा भार आहे तो सर्वात कमीत कमी होणार आहे. कारण आम्ही ती खुलून सांगू शकत नाही, पण जे पत्रात लिहिलेलं आहे ते करारनाम्यात लिहिलेलं आहे ते तुमची सुरक्षता तिथे जपलेली आहे. 602 मधील जी अपात्र लोक आहेत त्यांच्या पात्रतेसाठी विकासकाकडे आम्ही झटत आहोत. बघा, काही पात्रता आल्याही असतील पण ते चुकीच्या बॅनर खाली आलेले आहेत. आम्ही जी संस्था रजिस्टर झालेली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था, या संस्थेच्या व तो विकासक लाभलेला आहे कीस्टोन रिएटर्स रुस्तमजी लिमिटेड, या दोघांच्या बॅनर खाली ती पात्रता यावी या संदर्भात आमची वाटचाल आहे. आणि लोकही सुरक्षित असली पाहिजे. उद्या त्यांच्या पात्रतेला जर कोणी चॅलेंज केलं तर त्यांना कुठली हानी होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत. काही लोक बोलतायत, प्रचारही चाललेला आहे, विकासक कीस्टोन रिएटर्स लिमिटेड यांना जितेंद्र जाधव नको, जे सिंह हरचंद्रा आणि प्रकल्प प्रमुख नितीन गुजर यांना जितेंद्र जाधव नको. ही जी माहिती पसरवत आहेत काय लोक, असंतोष लोक भूखंडावर, आम्हाला लोकांकडनं समजतंय ही चुकीची अफवा आहे. अरे ऑगस्ट महिन्यात करारनामा झाला, अशा विकासकाला जितेंद्र जाधव का नको असेल? त्याला चुकीची लोक नको आहेत. आणि विकासक जितेंद्र जाधवला मानो या ना मानो, जितेंद्र जाधवला आपल्या लोकांच्या हितात त्यांच्या अधिकारामध्ये काम करायचे ते जितेंद्र जाधव करतोय. आमची भूमिका तशी नाही की बाकीच्यांचं काय व्हायचं तर होऊन दे, आमचं काय, अशा हेतूचे आम्ही लोक नाही आहेत. काय लोक या जागेला बाबासाहेबांचं नाव लावलंय, ते एक वेळ बाबासाहेबांनाही विसरतील पण ते स्वतःचा स्वार्थ करून घेतील. तशातली आम्ही लोक नाही आहोत. आमच्या कमिटीमध्ये काही लोकांना स्वतःचा स्वार्थ हवा होता, ते मी देऊ केलेलं नाहीये. विकासकाकडून आपल्या लोकांचं हित जपलेलं आहे, त्यांचा अधिकार जपलेला आहे, त्यांचा मेंटेनन्स फ्री केलेला आहे, त्यांना सवलती दिलेल्या आहेत. तो पैसा आम्ही घेतलेला नाही, तो लोकांच्या हितासाठी तो तसा जपून ठेवलेला आहे. पण काय लोकांना ते नको होतं. आम्ही कमिटीवर आलो आमचं काय हे हवं होतं. अशा काही लोकांना वेळ येईल तेव्हा त्यांची स्पष्टता तुमच्या समोर आणूच. तुम्हालाही समजत असेल अशी कोण लोक आहेत ती. पण जी लोक विश्वासाने आमच्या सोबत आहेत कमिटीवर, जे तुम्ही विश्वासाने निवडून दिले, ते तुमच्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही. या 2-2.5 वर्ष आम्हाला जी दोन वर्षाचे 26 महिने झालेले आहेत, ते विकासाबरोबर तुमच्या हितात तुमच्या अधिकारांबरोबर कामं चालली होती आणि ते आम्ही जपून तुम्हाला सुरक्षित केलेलं आहे. हा जितेंद्र जाधव ज्यांना नको आहेत ते आहेत काही जुने संस्थेचे कार्यकारिणी,
नव्याने आलेले मातृसंस्थेचे कार्यकारिणी, जुने संस्थेचे मातृसंस्थेचे कार्यकारिणी, त्याच्यानंतर भूखंडावरील क्रांतिसूर्य नाव लावलंय, पण त्यांना क्रांती नको आहे, त्यांना स्वतःची स्वार्थ जपायचा आहे. अशा लोकांना जितेंद्र जाधव नको आहे. काय अगोदर 2022 मध्ये होतं आमच्यासोबत, आता त्यांनी नव्याने पॅनल उभं केलेलं आहे. अशा लोकांना जितेंद्र जाधव नको आहे. काय विरोधक आहेत त्यांना जितेंद्र जाधव नको आहेत, कारण त्यांची दुकानं त्या जितेंद्र जाधवनी बंद केलेली आहेत. आम्ही लोकांकडनं कुणाकडनं पात्रतेचे पैसे उचललेले नाही आहेत. आम्ही लोकांची कामं फुकट केलेली आहेत. 46 लोकांची आम्ही सक्सेशन फुकट केलं होतं, एकाकडनंही पैसा घेतला नाही. आताही नाहीतरी 101 लोकांचं सक्सेशन आम्ही करतोय, एकही पैसा न घेता. त्याच्यात नवरा मेलाय तर बायकोच्या नावावर, बायको मेले तर नवऱ्याच्या नावावर, जे दोन्ही आई वडील वारले तर त्यांच्या मुलाच्या नावावर, असे सक्सेशन वारस ट्रान्सफर आम्ही करतोय, त्यांच्याकडनं एकही पैसा न घेता. आणि या सर्व गोष्टीला विकासक आमच्या सोबत आहे आणि सहकार्य करतोय. आणि चुकीचा प्रचार करतात की जितेंद्र जाधवला नितीन गुजर आणि प्रकल्प प्रमुख आणि CEO हरचंद्रा यांना जितेंद्र जाधव नको, ही चुकीची गोष्ट आहे. आणि नको असेल तर ती त्यांची मर्जी, पण जितेंद्र जाधव आपल्या लोकांवर उभा आहे आणि दटून लोकांच्या हितासाठी, त्यांच्या अधिकारासाठी कामं करेल. आणि मला माझ्या लोकांवरती विश्वास आहे. काही लोक किती आमची लोक तोडायचा प्रयत्न करू, आम्हाला काय फरक पडणार नाही. काही लोक आमच्यात होते पण स्वतःच्या स्वार्थासाठी ते बाजूला गेले, कारण त्यांना फक्त त्यांची पात्रता हवी होती, लोकांच्या बद्दल त्यांचे काय विचार नव्हते. अशी लोक गेल्याने आम्हाला काय फरक पडत नाही. काही तिघांना त्याच्यामधल्या एकाला पेट्रोल हवं, पेट्रोल म्हणजे पैसा, अशाला एकाला पैसा पाहिजे होता, तो व त्याच्यासोबत अजून दोघं हे वेलोवेली मासिक सभा, जी संस्थेची मासिक सभा असते तिथं गैरहजर असायचे. आणि शासनाच्या नियमानुसार जे सलग 3 महिने मासिक सभेला उपस्थित राहणार नाहीत, अशा लोकांना डिस्क्वालिफिकेशन म्हणजे त्यांची समिती सदस्याची पात्रता रद्द होते. आणि ती रद्द असिस्टंट रजिस्ट्रार बावनकुळे मॅडम यांनी केलेली आहे. आणि यांनी आरोप टाकलेत की आम्ही केले. काही तिघांनी असा राजीनामा दिला होता की त्या तिघांना तुम्ही बाहेर काढले, उद्या आमची गत होईल म्हणून आम्ही राजीनामा द्या. अरे त्या तिघांना आम्ही न काढता असिस्टंट रजिस्ट्रार बावनकुळेंनी काढला, कारण त्यांच्यामध्ये त्याला दोष आढळला. ते 3हून अधिक महिने मासिक सभेला गैरहजर होते म्हणून काढला. तुम्हाला आम्ही का काढू? काही लोकांनी राजीनामा दिलेत, पण त्यांचे राजीनामा आम्ही स्वीकारलेला नाही. आणि त्यांनी राजीनामा दिला तर कुणाला दिला? असिस्टंट रजिस्ट्रारला. महाराष्ट्र शासनाचा नियम 1960 त्या उपविधीमधील नियम काय सांगतो? ज्याला कुणाला राजीनामा द्यायचा असेल त्यांनी राजीनामा SRA संस्था, जी स्थानिक संस्था असते त्याच्याकडे द्यायचा असतो. आणि जर त्यांनी स्वीकारला तर तो राजीनामा स्वीकारण्यात येतो. आणि जेन्युइन रिजन असेल तर तो स्वीकारण्यात येतो. तुम्ही खोटे आरोप टाकून काही राजीनामा द्याल, ब्लॅकमेल करून राजीनामा द्याल, तर आम्ही स्वीकारणार कसा? तो आम्ही स्वीकारलेला नाही. त्याला लोकांची कामच करायची नाही, त्यांना फक्त आपला हित जपायचा आहे. माझं काय माझं काय माझं काय. अरे जर माझं काय करत राहिलो असतो तर मी तर माझा जुगार केलाय, माझ्या प्रॉपर्टीचा मी कधी विचार नाही केलेला आहे. याला माझं काय माझं काय. आणि हे कटपुतली आहेत काय लोक, दुसऱ्याच्या रिमोट कंट्रोलवर चालणारी लोक आहेत. अशा कमिटी मेंबरला आपल्या लोकांनी निवडून दिलं आणि आम्ही त्यांना घेतलं होतं. मला लाज वाटायला लागलेली आहे. पण माझ्या माय भगिनींनो, पात्र सदस्यांनो, भूखंडावरील सर्व रहिवाशांनो, जे नवीन केसेस आहेत ते 304 मधील आहेत, एक बिल्डिंग मधले 148 लोक आहेत, स्थलांतरित लोक आहेत. हा जितेंद्र जाधव तुम्हाला कुठे डाऊन होऊ देणार नाही. काय लोक प्रचार करतात जितेंद्र जाधव आता बरखास्त होणार, त्यांची कमिटी बरखास्त होणार. आम्ही आताही स्थिर आहे, उद्या इलेक्शन लागो, तुम्ही किती मत जपली असाल, या खोटं बोलून लोकांना आपल्या बाजूने केलं असाल, तरी आम्ही लोकांच्या हितासाठी झटू. मग कमिटीवर असू किंवा नसू, तो वरचा बघून गेलो.
तो स्वामी समर्थ आहे तुमचा, तो आमचाही आहे. तो साईबाबा आहे तुमचा, तो आमचाही आहे. हे पाठी जे तीन आहेत ना, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आणि आमचे तथागत भगवान गौतम बुद्ध, यांच्याही मुलं ही जागा तुमच्या आमच्यासाठी राखीव झालेली आहे. आणि ते म्हणजे आमचे बाबासाहेब आंबेडकर. त्याला आम्ही कुठेही खाली पडू देणार नाही. त्यांनी ही जागा आपल्या लोकांसाठी जपली आहे, ती आम्हीही जपणार. इथे कोणी ऐरा गैरा येणार आणि तो बोलणार की आम्ही हा डेव्हलपमेंट करणार. तुम्ही करा डेव्हलपमेंट, पण जोपर्यंत आमच्या समाजाला, आमच्या लोकांना, बाबासाहेबांच्या लेकरांना, भूमिपुत्रांना हक्क भेटत नाही, तोपर्यंत ही संस्था व आमचं सत्यमेव जयते पॅनल झटत राहणार. बंधू भगिनींनो, माय वडिलांनो, तुम्हाला कुठेही आम्ही खाली पडू देणार नाही. या 28ला 304 मधील 32 लोकांची हिअरिंग आहे. तिथे 32 लोक येणार आहेत, आम्ही तिथे जाणार आहेत. आता एक महिला आली होती, तिच्या पात्रतेसाठी आम्ही झटतोय आणि ती म्हणते संस्था आम्हाला घेऊन जाणार काय? ते संस्था कशी घेऊन जाणार? तुमच्या मुलाबालांसोबत तुम्ही आला पाहिजे ना तिथे. आपण काय पिकनिकला चाललोय का? तुमच्या घराच्या अधिकारासाठी तिथे आपण असिस्टंट रजिस्ट्रारच्या कार्यालयात चाललोय, तर तुम्ही तुमच्या मुलाबालांबरोबर आला पाहिजे. संस्था कशी घेऊन जाणार? संस्था तुमच्या पात्रतेसाठी तिथं झटणार. जर तुम्ही चुकीचे शब्द आमच्यावर वापरले तर आम्ही चुकीच्या शब्दाला उत्तरे देणारच. असो, ही महिला आमचीच आहे. आम्ही भूखंडावरील मात्र संस्था, हे भूखंडावर त्यांचे सभासद राहतात, सदस्य राहतात, त्यांचे अधिकार जपलेले आहेत आमच्या करारनाम्यात, विकास करारामध्ये. इमारतीमध्ये 148 लोक जे नव्याने आहेत त्यांचे हित जपलेले आहेत. स्थलांतरित लोक जुन्या विकासकांनी केले आहेत त्यांचे हित जपलेले आहेत. ते सर्व रायटिंग मध्ये आम्ही करून घेतलेलं आहे. 304 मधील जे 101 लोक पात्र होणार आहेत त्यांचा अधिकार आम्ही जपलेला आहे. जे पात्र होणार नाही त्यांना त्यांचा अधिकार मिळो, त्यांचा हक्क त्यांना मिळो, असे विकासकाकडनं वधवून ते नमूद करून घेतलेलं आहे रायटिंग मध्ये. दुसरा कोणी असताना तर हेच बोलला असता, या लोकांचं काय होते ते होते, आम्हाला लेणं देणं नाही, आमचं काय ते बोल. पण मी व माझी जी संस्थेमधील कमिटी मेंबर तसे विचार करणारे नाही आहेत. हा जो करारनामा झाला, विकास करारनामा, दुसरी कुठली संस्था असती तर बोलली असती पहिला एवढे एवढे करोड देऊ, त्याच्यानंतर आम्ही करारनामा साईन करतो. पण तसं आम्ही केलं नाही. आम्ही करारनामा तुमच्या हितात, तुमचा अधिकार जपून तो करारनामा साईन केला. पण काय लोक, एक इसम घरातच असताना त्याला करारनाम्याला साईन करायला बोलवलं तर तो मी दादरला आहे, मी इकडं आहे, मी तिकडे आहे असं बोलत होता. आणि तो त्याला कंट्रोल करणारा तुमच्या भूखंडावरील एक रहिवासी आहे, ते तुम्हाला माहिती आहे, तो करत होता. जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत तू सही करायला जाऊ नको, कारण ह्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून तो आपला हक्क जपत होता विकासकाकडे. माझं काय, माझं काय, माझं काय. जोपर्यंत त्याची स्वार्थ साधत नव्हता तोपर्यंत त्यांनी त्याच्यामधला जो कमिटी मेंबर इथं आलेला त्याला दाबण्याचा प्रयत्न केला. आणि त्या व्यक्तीने सकाळी मला बोलला होता, जितू मी काय विकास करार सही करणार नाही, कारण माझ्या डोक्याला भार नको, उद्या काय कमी जास्ती झालं तर मला हे क्रांतीसूर्यवाले प्रश्न करतील, तर मी तो भार उचलत नाही. आणि आपल्या लोकांनी त्याला चांगल्या पोस्टवर आणलं होतं आणि आजही आहे. काही लोकांना राजीनामा द्यायला लावला, तो राजीनामा आम्ही स्वीकारलेला नाही. ते SRA मध्ये काय निकाल लागेल तो लागेल, आम्ही हा हित लोकांचा जपलेला आहे. त्यांना स्वतःचा स्वार्थ साधायचा होता, ते गेले, पण आम्ही त्याला आमच्यातनं घालून दिलेला, त्यांचा राजीनामा आम्ही स्वीकारलेला नाही. आणि राजीनामा स्वीकारला तरच त्याचा असर होऊ शकतो. आणि तुम्ही असिस्टंट रजिस्ट्रारला दिलाय, ती पद्धतच नाही बायलॉस मध्ये. महाराष्ट्र शासनाने जो बायलॉस दिलेला आहे त्याच्यात ती पद्धतच नाही. तो बायलॉस वाचा तुम्ही अगोदर, आणि जेन्युइन रिझन दिलं तर तुमचा तो राजीनामा एक्सेप्ट होईल. चुकीचे ब्लॅकमेलिंगचे तुम्ही विषय टाकता तर कसं काय तो राजीनामा होईल? आमच्या लोकांना, भूखंडावरील लोकांना संपूर्ण समिती सदस्य हवीत, तर तुमचे राजीनामा घेऊन आम्हाला काय फायदा होणार नाही. आणि आताही सांगतो, तुमच्या राजीनामा दिल्याने
उद्या जर निवडणूक जरी लागली तर आम्ही खंबीर आहोत, आम्ही कुठं हल्लेलो नाही, आम्ही आमच्या पद्धतीने जो लढा द्यायचा आहे तो लढा देणार. आता लोकांनी ठरवायचं आहे, पात्र सदस्यांनी ठरवायचं आहे, या भूखंडावरील समाज बांधवांनी ठरवायचं आहे की तुम्हाला तुमच्या कुणाच्या सोबत उभं राहायचं आहे. बाहेरच्या वाल्यासोबत, घराबाहेरच्या व्यक्तीसोबत, घरातल्या आतल्या व्यक्तीसोबत, हे लोकांनी विचार करावा. आम्ही कुठलाही जातीभेद केलेला नाही. सर्व धर्माला संविधानाच्या अधिकारामध्ये तो अधिकार आहे, त्या अधिकारानुसार आम्ही लोकांच्या बरोबर चाललो. कारण बाबासाहेबांची जागा आहे, तर इथं कुठल्याही जाती जमातीचा भेदभाव नाही. संपूर्ण 18 पगड जातीची लोक इथे राहतात. शिवरायांनी जो स्थापन केलेली मावले होते 18 पगड जातीचे, अशा 18 पगड जातीची लोक इथे राहतात. त्यांच्या अधिकारासाठी आम्ही झटतोय. आम्ही कुठलेही जातभेद करत नाही. काही लोक आमच्यातनं बाहेर गेले होते 2021 साली आमच्यावर आलेले, ते लोकांमध्ये प्रचार करायचे इथं ऑफिसमध्ये बसून. अरे या लिस्टमध्ये सर्व मुस्लिम नाव आहेत. अरे मुस्लिम नावं असणार ना, जे इथं राहतात त्यांची नावं येणारच. आणि ज्या मुस्लिम लावांसाठी आम्ही भांडत होतो ते आज त्यांच्या पाल्यामध्ये जाऊन बसलेले आहेत. असो, आम्हाला काय फरक पडत नाही. पण जिथून कधी मुस्लिम, जय भीम, मराठा याच्यामध्ये भेदभाव केलेला नाही. काही लोक बोलतात भैयाच्या विरुद्ध मुस्लिम जितू वागतो. आमच्यामध्ये भैया आहेत ना, अनिल जयस्वाल आहे, काही मुस्लिम बांधव आहेत, ते बी युपी बिहारचे आहेत. भूखंडावरील काय उत्तर भारतात तेही आमच्या सोबत आहेत. तर आम्ही भैया आणि मराठा या जय भीम असा वाद घडवत नाही. हा सुरुवातीला जो वाद झाला होता तो मनुवाद ठरवा, कारण तसं काही लोक वागले होते. एक साथ खाल्ले पिल्ले, नंतर आमच्या जेवणाचे फोटो टाकले. पण आम्ही आमच्या घरात त्यांना खाया पिया घातलं, त्याचे कधी फोटो आम्ही टाकले नाही. त्यांनी त्यांची जात दाखवली. त्यांच्या घरात भागवतला गेला असता त्यांचा जो डाल भाताचा प्रसाद खाल्ला, तो त्यांनी आमचा फोटो दाखवला लोकांना की जितू आमच्याबद्दल असा बोलतोय, बघा यांच्या घरात त्यांनी जेवण केलं. अरे पण ही लोक कधी आमच्या घरात जेवले ते आम्ही काढून नाही दाखवले, कधी फोटो काढले नाही त्यांचे आणि कधी टाकले नाही. ही आमची बाबासाहेबांची आणि शिवरायांची लेकरांची ही पद्धत नाही आहे. आम्ही दुश्मन पण घरी आले तर त्यांचा पाहुणचार करणारी लोक आहोत. दुश्मन जर दारात आलं तर त्याला घरात घेऊन त्याला चाय पाजणारी आम्ही लोक आहोत. तिथं जात भेद पाळणारी आम्ही लोक नाही आहोत. काही लोकांनी भैया ग्रुप केलाय, पण त्याने आम्हाला काय फरक पडतो. जे युपीचे बिहारचे लोक आहेत ते आमच्या सोबत आहेत ना, पण भैया लोक हे वापरतात, भैया आणि मराठ्यांमध्ये जयभीम मध्ये जितू भेदभाव करतो. नाही, लोक आहेत आमच्या बरोबर. आता काही लोकांनी चुकीच्या मार्गाने, आम्ही 2021ला छाननी प्रत एसआरएत मागितली होती तहसीलदारकडे, त्याच्यामध्ये त्यांनी 621 लोकांची नोंद दिली. मग अचानक आता एक ऑर्डर घेऊन येतो आणि बोलतो 19 लोक पात्र आहेत. मग ते 2021 मध्ये 19 लोक का नाही? मग 640 झाले पाहिजे होते 2021 मध्ये जे आम्ही छाननी प्रत घेतली. मग हे लोक 2002ला पात्र झाले, ते कुठे आहेत? पण मी त्या बांधवांना पण सांगतो, मला तुमच्या पात्रतेशी विरोध नाही, पण जे बाहेर येईल, जे भूखंडावर राहत नाही, जे बँड्रा इकडे तिकडे राहणारे जे मुस्लिम बांधव आहेत, यांची पात्रता आलेली आहे, त्यांना आम्ही ओळखत नाही, त्यांची पात्रता आम्ही कशी स्वीकारू? जर अशा लोकांची पात्रता स्वीकारली तर आमच्या भूखंडावर 304 लोक आहेत, इमारतीत 148 लोक आहेत, स्थलांतरित लोक आहेत, ज्यांचा अधिकार आहे तो मारला जाईल. हे आत आले तर ती घरं कुठनं आम्ही यांच्यासाठी उपलब्ध करू? पण जे बाकीचे 9 लोक आहेत जे भूखंडावरचे आहेत, त्यांनी काही चुकीचा व्यवहार केला असेल जुन्या मात्र संस्थेबरोबर, पण आम्ही कुणाचा हक्क मारणार नाही. जे 9 लोक आहेत त्या 9 लोकांनाही सांगतो, तुम्ही या, तुम्ही बसा, त्यातनं मार्ग कसा काढायचा हे आपण ठरवू. तुमच्या 9 लोकांना तुमचा अधिकार देऊ, पण बाहेरील 10 जे मुस्लिम बांधव आहेत त्यांना अधिकार व घर द्यायची आमची जबाबदारी नाही, कारण ते आमच्या भूखंडावर राहतच नाही, तर त्यांना आम्ही घर कुठनं देणार? मी माझ्या भूखंडावरील लोकांना, रहिवाशांना विचारतो, बाहेरील लोक यांची अशा चुकीच्या मार्गाने पात्रता येणार, त्यांना मी घरं द्यायची का? आम्ही, तुम्हीच विचार करा. तर काही लोक ह्या गोष्टी मी स्वीकारत नाही, ज्यांनी दुकान मांडून ठेवले, काही लोकांकडनं व्यवहार केलेले आहेत, अशा लोकांचे व्यवहार सक्सेस होत नाही, म्हणून त्यांना जितेंद्र जाधव नको आहे.
मला माझ्या लोकांवर विश्वास आहे, त्यांनी विचार करावा त्यांनी कुणाबरोबर राहायचं आहे. तुमच्या ज्या गोष्टी आहेत, जी कारण आहेत, तुमचे जे अधिकार आहेत, तुम्ही या, बसा, बोला, आम्ही त्याचा मार्ग काढायला तयार आहोत आणि तुमचं समाधान होईल असा मार्ग काढणार आम्ही. पात्रता येणार आता 602 मधले पण हिअरिंगसाठी आम्ही डेप्युटी कलेक्टरला भेटलेलो. त्या मॅडमने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आश्वासन काय बोलू शकतो, विश्वास दिलेला आहे की आम्ही ते 602 मधील लोक आहेत त्यांची पात्रतेला तयार आहोत. तर आम्ही काय फायली आहेत आमच्याकडे आता 43 फायली आहेत. अजून 109 लोक होती, त्यातली पण काही लोक येतील, काही लोकांची झाली असेल पात्रता, पण चुकीच्या बॅनरवर झाली आहेत. आम्ही जी पात्रता आणणार आहोत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA संस्था ब्रॅकेट डॉक्टर आंबेडकर कॉपरेटिव्ह हाऊसिंग संस्था आणि डेव्हलपर कीस्टोन रिलेटेड रुस्तमजी यांच्या नावाखाली आणणार आहोत. त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. नाही तर अशीच पात्रता आणायची असती तर आम्ही केव्हाच आणली असती हो. आम्हाला चुकीच्या पद्धतीने पात्रता आणायची नाही आहे. जे पात्रता येतील अशा रहिवाशांना पुढं मागं भविष्यात कुठे त्रास झाला नाही पाहिजे याच्या मार्गाने आमची वाटचाल आहे. याची दक्षता आम्ही घेतलेली आहे. तर माझ्या बंधू भगिनी माय बाप पात्र सभासद अपात्र सभासद स्थलांतरित लोक 148 भूखंडावरील लोक इमारतीमधील लोक व मात्र संस्थेच्या सभासदांना मी जय शिवराय जय शंभूराय जय भीमराय बोलून इथेच माझे मनोगत समाप्त करतो आणि तुमचा निरोप घेतो. जय भीम, नमो बुद्धाय.